स्वयंसेवक संघाच्या वतीने आयोजित केलेल्या आणि सालाबादप्रमाणे होत असलेल्या संचलन आणि ध्वजवंदन आणि शस्त्रपूजन या तिहेरी कार्यक्रमाच्या निमित्ताने आता यावर्षी चौथा नवीन कार्यक्रम आपण करतोय। तो म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झाली त्याबद्दल अशा चारही कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे सन्माननीय श्री तांगडेजी, त्याचप्रमाणे इथं उपस्थित असणारे डॉक्टर दबडगाव, त्याचप्रमाणे शिरीषरावजी प्रमुख वक्ते शिरीषरावजी भेडसो, उपस्थित असणारे आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भोर तालुक्याचे कार्यवाह संतोषजी गाडे, उपस्थित असणारे राष्ट्रीय सर्व स्वयंसेवक संघाचे सर्व स्वयंसेवक, उपस्थित असणारे कापुरोळ गावचे सरपंच उपसरपंच दिवळे हरिश्चंद्री आणि तालुक्यातील अन्य गावातून आलेले सर्व प्रमुख मान्यवर, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खरं तर पहिल्यांदाच मला संघाच्या कार्यक्रमाला आणि संचलन बघण्याचा योग आला आणि खरोखर मनस्वी आनंद आहे, कारण की एवढ्या सुंदर पद्धतीचं नियोजन, त्याही पद्धतीची शिस्तबद्ध कार्यक्रम काय असतो हा स्वयंसेवक संघाचा कार्यक्रमाचं संचलन पाहिल्यानंतर या ठिकाणी आपल्याला येतो। मध्यंतरी भोर तालुक्यामधल्या भोर शहरामधल्या देखील शाखेच्या वतीनं तिथं संचलनाचा कार्यक्रमाला जायला मला योग आला। त्याही वेळेला अतिशय चांगल्या पद्धतीचं संचलन त्यांनी केलं। त्याहूनही जास्त काकणभर सरस आजचं आपलं हे संचलन या ठिकाणी आहे असं म्हटलं तर इथं वावगं ठरणार नाही। गेले अनेक दिवस राष्ट्रीय स्वयंसेवक आणि स्वयंसेवकाचं असणारं कार्य ऐकून होतो, माहीत होती, प्रत्यक्षात सहभाग त्या ठिकाणी मला कधी घेता आला नाही, किंबहुना मी तिथपर्यंत कधी गेलो नाही। डॉक्टर साहेबांनी आता सूचना केलेली आहे की तुमचा सहवास आम्हाला इथून पुढे शेवटपर्यंत राहावा आणि डॉक्टर साहेब मलाही या ठिकाणी आपल्याला सांगायला आनंद होतो, आम्ही आता सर्व स्वीकारलेलं आहे आणि इथून पुढे आमचा शेवटपर्यंत सहभाग तुमच्या बरोबर राहील, त्यामध्ये कुठल्याही पद्धतीची शंका या ठिकाणी बाळगण्याचं कारण नाही। खरं तर आज ड्रेस घालूनच यायची इच्छा होती, परंतु वेळेअभावी किंवा थोडंसं घाई गडबड असल्यामुळं त्याच्यामध्ये मला येता आलं नाही, परंतु निश्चित पुढच्या वर्षाच्या येणाऱ्या संचलनामध्ये संग्राम थोपटे देखील ड्रेस घालून या ठिकाणी दिसेल, एवढं तुम्हाला या निमित्तानं सांगतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा 100वे शताब्दी वर्ष या ठिकाणी आज या ठिकाणी आपण साजरं करतोय आणि हे शताब्दी वर्ष साजरं करत असताना आज संपूर्ण भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संचलनाचे कार्यक्रम झाले। डॉक्टरांनी त्या ठिकाणी सांगितलं आणि ही वस्तुस्थिती आहे की पुणेसारख्या शहरामध्ये जवळपास संचलन झालं आणि त्यामध्ये 25,000 असणाऱ्या स्वयंसेवकांनी त्यामध्ये सहभाग घेतल्याचे चित्र आहे। डॉक्टर साहेब भोर तालुक्यामध्ये जे संचलन होते त्यामध्ये कापुरोळ आणि भोर असेल, यामधलं पुढच्या वेळेला मी आज निश्चित आकडा सांगत नाही, परंतु या वेळेला पुढच्या वर्षी येणाऱ्या संचलनामध्ये या संचलनामध्ये निश्चित दुपटीने वाढ असलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि हेच आपलं काम त्या ठिकाणी महत्त्वाचं असणार आहे। मग आज 2 दिवसापूर्वी भिडे गुरुजींच्या वतीनं दरवर्षी दुर्गा दौडचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करतो, त्याही कार्यक्रमाला जाण्याचा योग आला। मध्यंतरी विश्व हिंदू परिषदेच्या काही मान्यवर पदाधिकाऱ्यांना सुद्धा भेटण्याचा योग आला। अनेक शाखा राष्ट्रीय स्वयंसेवकाच्या माध्यमातून या ठिकाणी देशभरामध्ये कार्यरत आहेत आणि अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांचं किंवा सर्व ज्येष्ठ नागरिकांचं मार्गदर्शन असणारी एक संघटना ही सर्वतोपरी कार्यरत आहे आणि अगदी तळागाळापर्यंत सर्व विचार आणि खरं तरी शाखेच्या माध्यमातून एक नवीन तरुण भारत देशाचा एक चांगला सक्षम नागरिक घडवण्याचं काम या संघटनेच्या आणि संघाच्या शाखेच्या माध्यमातून होते। किमान एक रविवारी किंवा सप्त्याच्या रूपानं 1 तासाची ही साधारणतः आपली बैठक कार्यशाळा असते आणि त्यामध्ये तरुणांना भविष्यातली आव्हानं किंवा आत्मनिर्भर किंवा देशासाठीचं आपलं समर्पण या विविध गोष्टींवरती मार्गदर्शन आणि चांगल्या पद्धतीचे आचारविचार या ठिकाणी शिकवण्याचं काम होते। निश्चितच भारताची पुढची पिढी ही सशक्त नागरिक म्हणून या ठिकाणी घडावी असा उद्देश खरं तर या स्वयंसेवक संघाच्या शाखेच्या माध्यमातून आहे। निश्चित या कार्याला माझ्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो।
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे 100वे वर्ष या ठिकाणी आज आपण साजरं करतोय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देखील मनापासून हार्दिक शुभेच्छा देऊन माझा देखील आपण सन्मान केला त्याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भोर तालुका यांचा विशेष आभार मानून इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.